नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये। गाय झोपली गोट्यात घरड्यात चिरुताई पडतास वेलीवर झोपल्या ग जाई। आमचे टॉयज, एक्स्ट्राचे कपडे, कॅप, वॉटर बॉटल आणि खायचं सामान पण घेतले। गाईस, तर आता आम्ही निघालेलो आहे। हे बघा ही मनू आणि दीदी। आता भेटू तिकडे गेल्यानंतर तुम्हाला। बाय बाय। ऋषिकेशजी ड्रायव्हर आता गाडी काढताय बाहेर, बघू शकता तुम्ही। इकडे खूप सारा स्लोप आहे। घरातील कामे आवरली, मग जेवण केले आणि त्यानंतर छोटीशी वामकुक्षी घेऊन आम्ही निघालो मोनूला हैदराबाद फिरवण्यासाठी। आणि आमची इकडे पॅसेंजर प्रिन्सेस मस्त बाबांसोबत ठुमकून बसली होती। गणपती बाप्पा मोरया। खरं तर रक्षाबंधन होते म्हणून मोनू आला होता हैदराबादला सेलिब्रेशनसाठी। मग काय म्हटलं, चला आमचा ड्रायव्हर मामा आलाच आहे तर आमच्या अनपेड ड्रायव्हरला घेऊन फिरूयात आपण हैदराबाद। राईड करत असताना आमच्या डोक्यात एक प्लॅन तयार झाला आणि तो प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी आम्ही आमचं डेस्टिनेशन चेंज केलं। तर बघा आम्ही कुठे जातोय। सो आता आम्ही पहिल्यांदा मॉलला जायचं ठरवलं, बिकॉज देवीच्या टेम्पलजवळ पार्किंग नाही आहे। तर मग गाडी पार्क करू, शॉपिंग करू आणि देन घरी जाताना आम्ही जाऊ देवीच्या टेम्पलला दर्शन करण्यासाठी, कारण तिकडनं घर पण जवळ आहे। ठरलेल्या प्लॅनप्रमाणे ऑन द वे असणाऱ्या विंटेज मॉलमध्ये आम्ही जायचे ठरवले। आणि खरं तर आम्ही यासाठी खूप एक्सायटेड होतो, कारण ही गोष्ट आम्ही तिघं पण जण पहिल्यांदाच करत होतो। हो, आम्ही करणार आहोत चॅलेंजचा व्हिडिओ। तर चॅलेंज असा होता 1000 रुपयेमध्ये 5 मिनिटात शॉपिंग करायची। आणि जो पण कंटेस्टंट 1000 रुपयेपेक्षा जास्त शॉपिंग करेल ना, तो उरलेल्या दोघांचे पैसे पे करणार। आणि 3 फ्लोअरपैकी तो कुठल्याही फ्लोअरवरनं शॉपिंग करू शकतो। तर आम्ही गेलो सगळ्यात आधी झुडिओमध्ये हा प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी। मोनू बघा किती खुश दिसतोय। सुरू करूया लवकरच आपण हे चॅलेंज। तर आपला पहिला कंटेस्टंट आहे मोनू मामा। चला, खंडराव महाराज की जय। तर आता मोनूचा टाइम सुरू होत आहे आत्ता। तर आता आम्ही आलो बॉईज सेक्शनला आणि मी शोधते मोनूला। कुठे कुठे हे बघा आपला एक पण गोष्ट घेतलेली नाही। कम ऑन फास्ट, यू कॅन डू इट। आणि तो एवढा हे झालाय ना, म्हणजे त्याला घेता येत नाही, काय घेऊ काही समजा नाही। फक्त बघतोय 3 तरी वस्तू त्याला घ्यायचंय। हे बघा, आणि क्वालिटी पण पाहिजे। आमच्यासोबत आमची गोडीली सुद्धा हा चॅलेंज एन्जॉय करत होती आणि तिला खूप हसू येत होतं। एवढी छान छान शर्ट आहे इकडे, तरी याला समजत नाहीये। आणि अशा प्रकारे त्यांनी हे 2 चूज केले। त्याच्याकडे अजून 2 मिनिट बाकी आहे, फक्त फिरतोय इकडून तिकडे। आणि हे बघा आता इकडे 3 मिनिट ऑलरेडी झालेत। आणि अशा प्रकारे थांब, बोलू नको। परफ्यूम आणि 2 शर्ट घेतलेत आणि आता बिलिंग काउंटरला जायचं आपल्याला। अबे आता आम्ही चाललो आहोत ग्राउंड फ्लोअरला आणि मोनूकडे आता फक्त 2 सेकंद बाकी आहे बिलिंग काउंटरपर्यंत पोहोचायला। आणि हे बघा, त्याने त्याचे चॅलेंज 5 मिनिटांमध्ये कंप्लीट केलंय, बट बिलिंगला गर्दी आहे। इकडे बिलिंगच्या लाईन मध्ये उभा आहे बिलिंग। तर आता पुढे चालू होत आहे चॅलेंज। तर 5 मिनिटात ती बघते आपल्यासाठी तिच्यासाठी काय काय घेते शॉपिंग। तर तिचा टाइम चालू होतोय आता। लगेच पळाले मॅडम। नाही बाई, लगेच चप्पल सेक्शन मध्ये आलेली। 40 सेकंदात दुसरं प्रोडक्ट। आणि ती चालली वरच्या फ्लोअरला, जवळपास 1 मिनिट झालेलं आहे। वरच्या फ्लोअरला जाऊन करणार आहे 1.5 मिनिट। आणि तिच्या अगोदर आपण वरती आलेलो आहे। मोनू मामाकडे आणि 4 मिनिटं अशा प्रकारे झालेले आहेत। डन।
काहीच आता दाजींची टर्न आहे, बघू शकता 1 2 3 स्टार्ट. स्टेप्सनी वरती पोहोचून गेल्यानंतर इकडे आमचे सरकार बघा मस्त टी शर्ट बघतायत. इकडे खूप साऱ्या शर्टची टी शर्टची मस्त मस्त व्हरायटी आणि पॅन्टीज नाईट सूट सगळ्या बॉईजच्या गोष्टी मस्त छान अशा प्राईजमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. तर ऋषीला जे जे आवडत होतं तो ते घेत होता आणि त्याला माहिती की त्याच्याकडे अजून 2 मिनिट बाकी आहे म्हणून तो आरामात सगळ्या गोष्टी करत होता. तर मंडळींनो, यांसारखी अजून काही चॅलेंज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ का हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगा. आणि हा पण ब्लॉग संपूर्ण पाहायला विसरू नका कोण जिंकतंय ते. मोनू आणि मी जेव्हा आमचा टर्न होता तेव्हा आम्ही सुद्धा खूप एक्सायटेड होतो आणि खूप मजा पण आली जसं ठरवलं होतं तसं. तर माझ्या भावासोबत जरा नाइंसाफी झाली आहे. आम्ही असं पहिल्यांदा कोणतं तरी चॅलेंज घेतले बट त्याला माहीत नव्हतं, त्यालाच फर्स्ट देऊन टाकलं. ते बिचारांनी कसं पण घेतलं. तर गाईज तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचं चॅलेंज रिपीट व्हायला हवं का नाही. मोनू तुला काय वाटतं? मोनू रिपीट व्हायला जावं मला आता शूज आवडले. आणि हे बघा इकडे आता आम्ही आमच्या तिघांचे चॅलेंज कंप्लीट केलेले आहे. तर ते दोघं 500 रुपये टाकणार आहे. तर मी कंप्लीट ॲक्च्युली 2 रुपये कमी एवढंच बिल केलेलं आहे, म्हणजे 9,998 रुपयाचं बिल केलं आहे. मोनूने जवळपास 1300 रुपयाचं बिल केलं आहे. त्याचे फक्त 500 रुपये मी पे करणार आहे कारण की तो 1000च्या वरती गेलेला आहे. या महाराणी यांनी सुद्धा ॲक्युरेट बिल केलेलं आहे 9,900 समथिंग. 900 हां 990 समथिंग काहीतरी केलेलं आहे. तर आम्ही दोघं ती कंटिन्यू शॉपिंग यायची पाहिजे. नवरा बायको शेवटी नवरा बायको जिंकलेले आहे, 6 ला हारलेला आहे. इकडे 3 फ्लोर होते. माझ्या वेळेस चिटिंग झालेली ना. ओनली आहे माझ्या वेळेस चिटिंग झालेली काहीच विषय. माझ्या वेळेस चिटिंग झालेली पण ओचरवाले दिलदार माणसं आहे का. आता आमचं सगळं शॉपिंग करून झालेली आहे. बट आता म्हणून शॉपिंग चालू इकडे मागे. आता आम्ही वेट करतो दोघं बिलिंगसाठी. तर अशा प्रकारे मोनू जास्त लॉसमध्ये आहे, मी लॉसमध्ये कमी आहे आणि मी 500 रुपये लॉसमध्ये आहे. आपली शॉपिंग 3000ची झाली आहे. हे पैसे फक्त राजकरांनी पे केले. यांचा काही संबंध नाही. माझे मी दिले आणि साईडला मी असं आणि अशा प्रकारे आमचा हा चॅलेंज पूर्ण झालेला आहे. घरी जाऊन आम्ही तुम्हाला ट्राय करून दाखवू टाईम भेटला तर. आणि आता आम्ही जाणार आहोत मंदिरात. आमच्या माऊने पण कोऑपरेट केलं हे चॅलेंजसाठी. आणि अशा प्रकारे आमच्या मोनूमुळे आम्ही लेट झालेलो आहो. वरती जाऊन आलो आहो खालच्या B1 पार्किंगला. इकडे आपली रुद्रा नो इट्स नॉट रुद्रा, शी इज अवर बेला. इकडे आपली बेला 029ला पार्क होती. तर आता पटकन बेला काढू आणि जाऊया काहीतरी थोडीशी चळमळ करू इन केस रस्त्याने थोडं चांगलं भेटलं. अशा प्रकारे सगळं झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे घरी. आणि आमच्या याचे विनर आज झालेले आहे ऋषिकेशची आहे दीदी. आणि मी पण विनर झाली. काटोकाट विनर डायरेक्ट मीच हारलेलो आहे गाईज मी हारलेलो आहे. गजब बेइज्जती है. ठीक आहे चालेल. आपण परत पुढच्या नेक्स्ट टाइम आलो का मग आपण 10,000चा चॅलेंज ठेवू. त्याच्यामध्ये तुमचा 100% जिंकल आणि यांना हरवल 100%. बघू शकता तुम्ही कशी एकदम यांना असं वाटतंय का मी जिंकलोय म्हणून. आता काही विषय नाही. पुढचा 5 वर्षाचा प्लॅन बनवताय यांना टोयोटा हायलक्स घ्यायची ट्रिप करायला वर्ल्ड वर. 2 मिनिटांचे 2 तास लावा. कैसा लगा मेरा मजाक? हे बघा घरात आले पण चावी म्हणजे घर खोलायचं जीवावर आलं म्हणून इकडे पुडी खाऊन टाकलेले आमचे सरकार. आणि इकडे हरलेला आमचा मामा. नमस्कार. खूपच हरलाय. A few moments later. बाय गाईज. तर चला भेटूया आता नवीन सिरीजमध्ये. तोपर्यंत टेक केअर.